तर मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण सातत्यानं म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरी संदर्भातले अपडेट पाहत आहोत. म्हणजे साईट व्हिजिट करणे असेल, तेथील अपडेट देणे असेल, लोकॅलिटी संदर्भात माहिती असेल, कनेक्टिव्हिटी संदर्भात माहिती असेल, मार्केट व्हॅल्यू संदर्भात माहिती असेल, महारेरा संदर्भात माहिती असेल, ही सगळी माहिती आम्ही सातत्यानं पोहोचवत आहोत. आणि इतक्यातच एक आपल्याला कमेंट आली होती की सर, ठाण्यामध्ये कोणते कोणते प्रकल्प उपलब्ध आहेत किंवा ठाण्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत, त्यांची किंमत, त्यांचा कार्पेट, त्यांचे जे काही डिटेल्स आहेत ते आम्हाला द्या, अशा काही कमेंट्स आलेल्या होत्या. म्हणून आज आपण मित्रांनो ठाण्यामध्ये म्हाडाच्या लॉटरीच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, नेमकं त्यांचं डिटेल्स काय आहेत, त्यांचं जे काही किंमत, त्यांचा कार्पेट एरिया, ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता ठाण्याचा जर विचार केला मित्रांनो, तर ठाण्यामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आल्याचं आपण पाहिलेलं आहे. आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात, याचाच अर्थ 1114 घरे फक्त आणि फक्त ठाणे शहरामध्ये, मी शहरामध्ये म्हणतो मित्रांनो, मी असं कौसा, मुंब्रा किंवा शिळफाटा इथलं बोलत नाहीये, प्रॉपर ठाण्यामध्ये, प्रॉपर ठाणे शहरामध्ये 1114 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता ही घरे नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत असं जर विचारलं तर आपण पाहिलेलं की नॉर्मली आपण माहिती पाहिली की मानपाडा या ठिकाणी सगळे जास्त घरे आहेत, जी जवळजवळ 850 घरे मानपाडा या ठिकाणी आहेत. बाकीचे जे काही बाळकुम आहे, ढोकाळे आहे, अशेरचा प्रोजेक्ट आहे जो वागळे इस्टेटमध्ये आहे, किंवा इकडे ओवळ्यामध्ये प्रकल्प आहे, कावेसरमध्ये प्रकल्प आहे, असे वेगवेगळे प्रकल्प या म्हाडाच्या कोकणच्या लॉटरीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपण आता सगळ्यात महत्त्वाचं जे काही ठाण्यातील प्रकल्प आहेत त्या ठिकाणी खूप चांगले, काही प्रकल्प हे बऱ्याचपैकी चांगल्या म्हणजे चांगल्या ठिकाणी आहेत, प्राईम लोकेशनला सुद्धा आहेत, आणि काही प्रकल्प थोडे घोडबंदर रोडला थोडं तुम्हाला पुढे जावं लागणार आहेत. तरी सुद्धा कम्पेअर टू मार्केट या घरांच्या किमती बऱ्यापैकी कमी आहेत, म्हणजे ठीकठाक आहेत की आपण सांगू शकतो सर्वसामान्यांच्या अवाक्यामध्ये. फक्त मानपाड्याच्या प्रकल्पाच्या किमती या बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत मित्रांनो. तेवढी अपेक्षा नव्हती, त्या ठिकाणच्या किमतीची अपेक्षा होती आम्हाला की 30-35च्या आसपास असतील, पण त्यांच्या किमती थोड्याफार वाढलेल्या आपण पाहिलेलं आहे. आता सगळे आपण ज्या ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत मित्रांनो, त्याचे डिटेल आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो, स्कीम कोड क्रमांक आहे 428, आशेर डेव्हलपर्स, सर्वे नंबर 440 आणि 426. पत्ता आहे मित्रांनो, प्लॉट क्रमांक 400, सर्वे नंबर 426 आहे, विलेज 5 पाखाडी, वागळे इस्टेट, ठाणे वेस्ट या ठिकाणी घरे आहेत मित्रांनो. प्रवर्ग आहे SC ST, फिजिकल हँडिकॅप, एक सर्व्हिसमॅन, म्हाडा एम्प्लॉईज, स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक, अर्थातच खुला प्रवर्ग. बिल्डअप एरिया 96.2 ते 97.22, दोन प्रकारचे घरे आहेत. कार्पेट एरिया 49.16 ते 49.78. आता 49.78 किंवा 49.16 जर हे कार्पेट एरिया धरला तर जवळजवळ 527 ते 528 स्क्वेअर फीट एवढा होतो. किंमत आहे मित्रांनो 33,55,000 ते 33,96,900. EMD भरायची 10,000 रुपये आणि एकूण 12 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या प्रकल्पाला मी ऑलरेडी साईट व्हिजिट केलेली आहे मित्रांनो. तेथील लोकॅलिटी असेल, तेथील रस्ते असतील, तेथील आजूबाजूचा एरिया असेल, ही सगळी माहिती मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. यानंतरचा मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 426, मेसर्स KM डेव्हलपर्स, ओवळा, ठाणे या ठिकाणी घरे आहेत. प्रवर्ग आहे SC ST, फ्रीडम फायटर, एक्स सर्व्हिसमॅन, स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक. बिल्डअप एरिया 47.1 ते 64.17 स्क्वेअर मीटर. आता इथे 47.1 जो काही आहे कार्पेट एरिया आहे मित्रांनो 32.29 कार्पेट एरिया स्क्वेअर मीटरमध्ये आहे. याचाच अर्थ की 348 ते 349 स्क्वेअर फीट होतो. त्याची किंमत आहे 16,42,500. आणि दुसरी घरे आहेत मित्रांनो 48.60 स्क्वेअर मीटर, अर्थातच 522 स्क्वेअर मीटरची घरे आहेत. त्याची किंमत आहे 22,42,100 रुपये. EMD भरायची 10,000 रुपये आणि एकूण 10 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जी ठाण्यातील ओवळा या भागात ही घरे उपलब्ध केली मित्रांनो, जी प्रॉपर ठाण्यामध्ये आहेत. यानंतर स्कीम कोड क्रमांक 431, मेजर्स उन्नती असोसिएट्स, जो काही LIG साठी 32 घरे आहेत. जे काही ठिकाण आहे मित्रांनो मौजे ओवळे याच ठिकाणी ही घरे आहेत मित्रांनो. प्रवर्ग आहेत जवळजवळ सगळ्याच प्रवर्गाची घरे आहेत. SC ST, जर्नलिस्ट, फ्रीडम फायटर, फिजिकल हँडिकॅप, डिफेन्स फॅमिली, एक्स सर्व्हिसमॅन, MLA MP, म्हाडा एम्प्लॉईज, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक या प्रवर्गात
प्रवर्गासाठी घरे आहेत. बिल्डअप एरिया 59.65 ते 61.95 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया 38.38 अर्थात 413 स्क्वेअर फीटची घरे आहेत. त्याची किंमत आहे मित्रांनो 20,84,200 रुपये. दुसरी घरे आहेत 39.84 ज्यांचा कार्पेट एरिया 429 स्क्वेअर मीटर आहे आणि त्यांची किंमत आहे मित्रांनो 21,64,600 रुपये. EMD भरायचे 10,000 रुपये आणि एकूण 32 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जी प्रॉपर ठाण्यामध्ये आहे, जी ओवळा या ठिकाणी आहेत. यानंतर स्कीम कोड क्रमांक 276 याश्वीनगर बाळकुम ठाणे. आता बाळकुम ठाणे बिल्डिंग नंबर 1 जी मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत मित्रांनो, बाळकुम या ठिकाणी त्याच लॉटरीतील पुन्हा 28 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. प्रवर्ग आहे SC, ST, NT, जर्नलिस्ट, फ्रीडम फायटर, फिजिकल हँडिकॅप, डिफेन्स सर्व्हिस, डिफेन्स फॅमिली, एक्स सर्व्हिसमॅन, म्हाडा एम्प्लॉईज, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक. बिल्डअप एरिया 101.8 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया 67.7 अर्थातच 720 स्क्वेअर फीटची ही घरे आहेत मित्रांनो. 2 BHKची घरे आहेत. कॉस्ट आहे मित्रांनो 84,85,610 रुपये. कॉस्टिंगमध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली यावेळेस, मागच्या वेळेस कमी होती. EMD आहे तुम्हाला 15,000 रुपये भरायचे आहेत, कारण इथे तुम्हाला MIG साठी ही एकमेव प्रकल्प आहे मित्रांनो जो MIG साठी उपलब्ध आहे, म्हणून इथे तुम्हाला 15,000 रुपये EMD भरायचे आहे. टोटल घरे आहेत मित्रांनो 28 आणि म्हणून ही सगळी रेडी टू मूव्ह अर्थातच बांधून तयार असलेली घरे आहेत. इथे सुद्धा आम्ही लवकरच साईट व्हिजिट करून तेथील जे काही लोकॅलिटी आहे, आजूबाजूचा परिसर आहे, सगळी माहिती लवकरच घेऊन येणार आहोत. यानंतर स्कीम कोड क्रमांक 266B कावेसर ठाणे. या ठिकाणी जे काही कासारवडवली पोलीस स्टेशन आहे, आझादनगर कावेसर ठाणे या ठिकाणी ही घरे आहेत मित्रांनो. युनिक ग्रीन्स नावाची सोसायटी आहे, त्याच ठिकाणी ही घरे आहेत. ऑलरेडी सोसायटी फाउंड झालेली आहे. मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत. कॅटेगरी ST, जर्नलिस्ट, फिजिकली हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅन आणि जनरल पब्लिक. बिल्डअप एरिया 62.6 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया मित्रांनो 35.43 स्क्वेअर मीटर अर्थातच 381 स्क्वेअर फीटची घरे आहेत. किंमत आहे 51,01,700 रुपये. EMD भरायचे 10,000 रुपये. एकूण 18 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जी कावेसर या ठिकाणी जे सूरज वॉटर पार्कच्या जस्ट समोर हा प्रकल्प आहे. यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे 353C TV जर्नलिस्ट असोसिएशन जे काय तिथे वर्तकनगर ठाणे या ठिकाणी घरे आहेत मित्रांनो. फक्त जर्नलिस्ट अर्थातच पत्रकार बांधवांसाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. इतर कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी अर्ज करू शकणार नाही. बिल्डअप एरिया 60.18 स्क्वेअर मीटर ते 63.5 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया बघा मित्रांनो 31.6 स्क्वेअर मीटर अर्थातच 340 स्क्वेअर फीटची घरे आहेत, ज्यांची किंमत आहे 40,01,500 रुपये. दुसरी घरे आहेत 33.16 स्क्वेअर मीटर अर्थातच 357 स्क्वेअर मीटरची घरे आहेत. 41,99,000 त्यांची किंमत आहे. EMD भरायची 10,000 रुपये. टोटल घरे आहेत मित्रांनो 51 आणि म्हणून ही फक्त पत्रकार बांधवांसाठी वर्तकनगर या प्राईम लोकेशनला घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर पहा स्कीम कोड क्रमांक 413A ठाणे पत्रकार संघ. मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा घरे आली मित्रांनो, ती विक्री गेली नाही म्हणून पुन्हा ही लॉटरी काढण्यात आलेली आहे. आशर सफायर नियर डीमार्ट कोळशेत रोड कैलाशनगर ठाणे वेस्ट. डीमार्टच्या जवळ कोळशेत रोडला ही घरे आहेत मित्रांनो. जर्नलिस्ट अर्थातच पत्रकारांसाठी जी घरे राखीव आहेत. बिल्डअप एरिया 41.817 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया 25 स्क्वेअर मीटर अर्थातच मित्रांनो ही जी काही 25 स्क्वेअर मीटरची घरे 269 स्क्वेअर फीटची घरे आहेत. किंमत आहे 21,22,993. EMD भरायचे 10,000 रुपये. एकूण 53 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता माझ्या मते ही सगळी 1 RKची घरे असावीत, कारण 25 स्क्वेअर मीटर एरिया दिलेला आहे. यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 437 आशर डेव्हलपर्स. आता आशर डेव्हलपर जे काय ते माजीवाडा या ठिकाणी ही घरे आहेत मित्रांनो. ठाण्यातील माजीवाडा हा खूप मोठा महत्त्वाचा ठिकाण आहे, तिथे ही घरे आहेत. कॅटेगरी जवळजवळ सगळ्याच प्रवर्गासाठी घरे उपलब्ध आहेत मित्रांनो. या ठिकाणी SC, ST, NT, जर्नलिस्ट, फ्रीडम फायटर, फिजिकल हँडिकॅप, डिफेन्स फॅमिली, एक्स सर्व्हिसमॅन, MLA MP, म्हाडा एम्प्लॉई, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक. बिल्डअप एरिया 39.51 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया 24.34 स्क्वेअर मीटर अर्थात फक्त 262 स्क्वेअर फीटचे घरे आहेत. अर्थात ही सुद्धा 1 RKची घरे असावीत असा आमचा अंदाज आहे. कॉस्ट आहे मित्रांनो 45,09,750 रुपये. EMD भरायची तुम्हाला 5,000 कारण ही सगळी EWS उत्पन्न गटासाठीची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जी 50% योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत. एकूण 41 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर ठाण्यातील अखेरचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे स्कीम कोड क्रमांक 436 सिरियल नंबर 59 युनिक विस्टा म्हाडा बिल्डिंग युनिक विस्टा रोड नियर टिकुजिनीवाडी चितळसर मानपाडा ठाणे
607 असा त्याचा पिनकोड क्रमांक आहे. सगळ्यात प्रवर्गासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. बिल्डअप एरिया 35.92 ते 36.41 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया मित्रांनो 32.66. अर्थातच 351 स्क्वेअर फीटचे घरे आहेत. त्याची किंमत आहे 51,81,000 83,980. दुसरी घरे 33.10 स्क्वेअर मीटरचे ज्या कार्पेट एरिया 356 स्क्वेअर फीट येतो. 52,54,695 एवढी त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे. EMD मित्रांनो 10,000 रुपये. टोटल घरे आहेत मित्रांनो 869 घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत, जी 1 BHK स्वरूपाची असावीत असा आमचा अंदाज आहे. लवकरच आम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट करून आम्ही तेथील प्रकल्पाचा आढावा घेणार आहोत. पण याच्यापूर्वी मानपाडा चितळसर येथील व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. तिथील लोकॅलिटी कशी आहे, जायचं कसं, किंवा इतर जी काही माहिती आहे महत्त्वाची मार्केट व्हॅल्यूपासून सगळी माहिती आम्ही ऑलरेडी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर तुम्हाला या प्रकल्पाची सविस्तर माहिती मिळेल आणि लवकरच आम्ही सॅम्पल फ्लॅटसुद्धा घेऊन येणार आहोत. तर एकंदरीत ठाणे शहरामध्ये उपलब्ध असलेल्या घरांचा तपशील आपल्याला समजला असेल. पुढील भागात आपण इतर ठिकाणी जे काही प्रकल्प आहेत, म्हणजे कल्याण असेल, डोंबिवली असेल, शिळफाटा असेल किंवा इतिटवाळा असेल, अशा ठिकाणच्या प्रकल्पाचे सविस्तर डिटेल्स पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.